पहाट स्नान घेऊन शुचिर्भूत झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासे महालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले. केवढं मागं पडलं, काय घडलं आणि काय नाही, आईच्या कृपेनेच साऱ्या बाक्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती. राजांचे दादा महाराज पाहिजे होते. आमच्या थोरल्या सुनबाई पाहिजे होत्या. दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सुनबाई यांच्या आठवणीने कळ दाटली. ओबळ ओबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ राजे संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोधू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर दम धरणं त्यांनी साधले होते, पण आता दमा रोखणे त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या. त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे संभाजीराजे शब्दांनी त्यांचा दमा रोधू बघू लागले. मासाहेब, आऊसाहेब, ते दोघेही पितापुत्र आपला राज्याभिषेक ही क्षणभर विसरले. धाराऊ, पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंभट्ट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या, राजे, युवराज, या तुम्ही. आचार्यांची सांगी आली. आता तुम्ही आमचे नाही, सिंहासनाचे. पंडित खोळंबलेत. संभाजीराजांनी पुतळाबाई, धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महावेदीकडे जायला निघाले. मुजरा देत मागच्या कदमांनी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मान वर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरसबंदीला जखडल्यागत झाले. चला, राजांचा घोगरा त्यांच्या कानी आला. ते वळते झाले. चालू लागले. जगदीश्वर आणि भवानी पूजनासाठी. धाप लागल्यानं पाणी दाटतंय. पाठीशी गप्प गप्प उभ्या असलेल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की धाराऊच्या डोळ्यातही पाणी दाटलेच होते, कसलीही धाप नसताना. महावेदीचा उभा मंडप ब्रह्मवेत्ते पंडित शास्त्री यांनी दाटून गेला होता. मंडपाच्या मध्यभागी अष्टदिशांना आम्रपत्रे आणि श्रीफले मस्तकी घेतलेले सुवर्णांचे, रुप्याचे, तांब्याचे, मृत्तिकेचे कुंभ स्थापित केले होते. त्यात दूध, दही, तूप, मध आदी पंचामृत आणि पाणी मंत्रित करून भरले होते. त्या सर्व कुंभांच्या कंठांना फेर टाकून कुंकू हळदीत न्हालेल्या शुभ्र धाग्यांनी ते अष्टकुंभ एकजीव करून एक नेटका अभिषेक चौक सिद्ध केला होता. चौकाच्या दक्षिण दिशेला औदुंबराची प्रशस्त आसंदी उभी केली होती. राजे, युवराज, सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती. राजे, युवराज, सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती. औदुंबराच्या पवित्र समिधांची. तिच्यासमोर कढीव तुपाने शीग भरलेली काशाची मोठी परात रांगोळी भरलेल्या चंदनी चौरंगावर मांडली होती. तिच्या उजव्या तर्फेने तूप भरलेला सुवर्ण कलश, दूध भरलेला रौप्य कलश, दही भरलेला ताम्र कलश, मध भरलेला मृत्तिका कलश, मोतीलगाचे नकसदार छत्र, मयूरपिसांचा अब्दागिरी पंखा, भगवी वाद लोंबणारा सोनेरी मोरचेल असा अभिषेकी सरंजाम हरीने लावून ठेवला होता.
राजमंडळाच्या समंत्रक स्नानासाठी चौकाच्या मध्यभागी 2 स्नान चौक उभे केले होते. एक खुला राजे व संभाजीराजांसाठी, दुसरा पडदे टाकलेला सोयराबाईंच्यासाठी. स्नानाचे सांडीव पाणी अभिषेक चौकाबाहेर काढण्यासाठी विटांचे पाट त्यांच्या भोवतीने फिरवले होते. मंडपांची पूजन करून मंत्रघोषाच्या गजरात राजे, संभाजीराजे, सोयराबाई हे राजमंडळ मंडपात आले. गणेशपूजनाने अभिषेकाविधीला सुरुवात झाली. कुंकू हळदीच्या चिमटी सोडून राजमंडळ दक्षिण पाऊल धाग्यापार ठेवीत अभिषेक चौकात आले. त्यांच्या पाठोपाठ गागाभट्ट, बाळमभट्ट आदी मंत्रवेत्ते आले. मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, रामचंद्र पंत, त्र्यंबक पंत, दत्ताजी त्रिमल, निराजी पंत आणि रघुनाथ पंडित हे मंत्रीगण आले. समंत्रक स्नानानंतर राजे, युवराज यांचे मृत्तिका आणि पंचामृत स्नान झाले. मंत्रांचा घोष चढीला पडला. मंडपभर जागा मिळेल तेथे माणूस दाटले होते. मंत्रीगण पाठीशी घेत राजे आसंदीजवळ आले. आसंदीची सविध पूजा झाली. पायाचा स्पर्श होणार नाही अशी दक्षता घेत राजे आसंदी आरूढ झाले. पाठोपाठ सोयराबाई आणि संभाजीराजे चढले. अभिषेकांच्या मांडल्या सरंजामातील छत्र अण्णाजींनी उचलले. आब्दागिरी मोरपंखा त्र्यंबका पंतांनी घेतला. सुवर्णी मोरचेल दत्ताजींनी हाती पेलला. तिघेही आसंदीच्या पाठीशी झाले. सुवर्णकुंभ घेतलेले मोरोपंत, रौप्यकुंभ उचललेले हंबीरराव, ताम्रकुंभ तोललेले रामचंद्र पंत, मृत्तिका कुंभ सावरलेले रघुनाथ पंडित आणि सुवर्णी हिरे रत्नजडित राजदंड पेललेले न्यायाधीश निराजी पंत आसंदीच्या दुतर्फा झाले. भंडारा वाहिलेली सोन्याची ओंजळ पूर्वेच्या दिशेने उधळून आचार्य गागाभट्टांनी खड्या आवाजात अभिषेकाची रोमांचक पावन नांदी दिली. ओम गणपतये नमः, कुलदेवताभ्यो नमः. मोरोपंतांनी हातीचा तूप भरला सुवर्णकुंभ बाळमभट्टांच्या हाती दिला. संभाजीराजे, सोयराबाई यांच्या राजमस्तकावर अभिषेक होऊ लागला. ते तिघेही निथळू लागले. तूप, दूध, दही, मध अशा सत्वर शांत गंगा, सिंधू, यमुना अशा लोकनद्यांच्या पावन जलात पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेस गरजत उसळणाऱ्या मर्दान्या सागराच्या अशरण जलात ते निथळू लागले. आणि त्यांच्याबरोबरच जगदंबेचा थोर भुत्या रायगडही निथळू लागला. जमलेल्या 50,000 उरातून ओसाडणाऱ्या स्वातंत्र्य लाटात नगारखान्यावरचा सोनकिनारी जरीपटका निथळू लागला. वरच्या आकाशातून पाझरणाऱ्या आजवर कामी आलेल्या हजारो मावळवीरांच्या आनंद आस्वाद जिजाऊंचे म्हातारपण निथळू लागले. कृतार्थतेच्या जीव कोंडणाऱ्या दम्यात जगदंबेचे आईपण निथळू लागले. भुत्यांच्या कौतुक महिम्यात झोपडी खोपटात अंग टाकणाऱ्या शिंगांची तान कानी पडताच एका हाताने पाठीशी ढाल बांधून घेत दुसऱ्या हाताने आपल्या खोपटावर चिलमीवरचा निखारा तसाच उचलून ठेवून जय भवानी गरजत घोड्यावर मांड घेणाऱ्या हर मावळी धारकऱ्यांचे मर्दपण निथळू लागले. आता मराठा गादी झाली या रांगड्या अभिमानात. अभिषेक संपन्न झालेल्या राजमंडळाचे उंची राजपेहराव परिधान केले. काशाच्या परातीतील कढीव तुपाच्या दर्पणात मुखदर्शन घेतले. शस्त्रपूजा करून राजे युवराजांनी
अंगी शस्त्रे धारण केली. समर्थांचा कोदंड खांद्यावर घेताना राजांच्या मनात त्यांनी दिलेला बोध टंकारला. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, देवद्रोही तितुके कुते मारून घालावे परते, अवघा हल्लकल्लोळ करावा. युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे काका भट्टामागून चालले दरबारी चौकाकडे.